Hello student, I am Mr. Park ASB, Department of Geography. Today we discussion the unit number 1, Introduction to Population Geography, and this unit second subtopic, Sources of Population Geography. This subtopic last lecture we discussion the A part, census. Today's lecture we discussion the B part and C part. B part is National Sample Survey and C part is other resources. विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या भूगोलाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस लोकसंख्येच्या संदर्भामध्ये जी माहिती आपण गोळा करतो ती माहिती गोळा करत असताना आपल्याला सेन्सेस मार्फत लोकसंख्येच्या संदर्भामधली जी जास्तीत जास्त माहिती आहे ती आपल्याला उपलब्ध होते किंवा सेन्सेस हा मेजर घटक आहे की जो या संदर्भामधील माहिती आपल्याला उपलब्ध करून देतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण सेन्सेस व्यतिरिक्त लोकसंख्येच्या संदर्भामधली जी माहिती आपण गोळा करतो त्या संदर्भामधले नॅशनल सॅम्पल सर्वे ही जी काही आपल्या भारतामधील एक एजन्सी आहे ती माहिती गोळा करून ठेवते, त्याचप्रमाणे अदर रिसोर्सेस आहेत लोकसंख्येच्या संदर्भामधले ते आपण आज अभ्यासणार आहे. फर्स्टली बी, नॅशनल सॅम्पल सर्वे. The National Sample Survey is one of the oldest continuing household sample survey in the developing world. The survey is conducted on a regular basis by the National Sample Survey Organization, India's premier data collection agency. म्हणजे भारतामध्ये नॅशनल सॅम्पल सर्वे ही जी काही एजन्सी आहे ही एजन्सी प्रायमरी डेटा कलेक्ट करते आणि हा डेटा कलेक्ट करून जगामधल्या बरेचसे जे काही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्या कंट्रीमध्ये किंवा विकसित कंट्री जे आहेत त्याच्यामध्ये ही सॅम्पल सर्वे मेथड प्रामुख्याने वापरली जाते. मग ही जी आहे ती आपल्या घरांच्या संदर्भामध्ये असणारे वेगवेगळे जे सर्वे आहेत ती सर्वे ती त्या ठिकाणी करत असते. द नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिस हेडेड बाय अ डायरेक्टर जनरल इज रिस्पॉन्सिबल फॉर कंडक्ट ऑफ लार्ज स्केल सॅम्पल सर्वेज इन डायव्हर्स field on all India. Basis primarily data collected through nationwide household survey on various socio-economic subject. Annual surveys of industries the collects data on rural and urban prices and play a significant role in the improvement of crop statistics through supervision of the area enumeration and crop estimation survey of the state agencies. म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वेमार्फत त्याचे जे काही डायरेक्टर जनरल आहेत ते त्याचे प्रमुख असतात आणि ते जबाबदारी असतात. मग त्या ठिकाणी लार्ज स्केलवरती सॅम्पल सर्वे वेगवेगळ्या क्षेत्रातून गोळा केले जातात आणि त्यानुसार त्या ठिकाणी त्याच्यानुसार ते कलेक्ट करून त्यानुसार अंदाज काढून त्या ठिकाणी माहिती गोळा केली जाते. मग देशामध्ये हाऊसहोल्डच्या संदर्भामधले सर्वे केले जातात, त्याचबरोबर इकॉनॉमिक सब्जेक्टशी अनुसरूनही काही सर्वे केले जातात. ॲन्युअल सर्वेज ऑफ इंडस्ट्रीच्या संदर्भामधलेही काही वार्षिक अहवाल त्या ठिकाणी सादर केले जातात. त्याचा उपयोग आपल्याला ग्रामीण आणि अर्बन भागामध्ये जे काही फॅसिलिटीज असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टींची निर्मिती करण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने उपयोग होतो. आता जे नॅशनल सर्वे सॅम्पल जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीच्या काही डिव्हिजन आहेत त्या डिव्हिजनमार्फत त्याचं कामकाज प्रामुख्याने चालत असतं. फर्स्ट डिव्हिजन इज सर्वे डिझाईन अँड रिसर्च डिव्हिजन. म्हणजे याच्यामध्ये नॅशनल सर्वे सॅम्पल ही जी काही एजन्सी आहे याच्यामध्ये प्रामुख्याने सर्वे डिझाईन केला जातो आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी रिसर्च केलं जातं. सेकंड डिव्हिजन जे आहे ती फील्ड ऑपरेशन डिव्हिजन. याच्यामध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या क्षेत्रावरती जाऊन किंवा त्या क्षेत्र भेट देऊन त्या ठिकाणचा डेटा कलेक्ट केला जातो किंवा त्याला अनुसरून त्या ठिकाणी कामकाज केलं जातं. थर्ड डिव्हिजन इज डेटा प्रोसेसिंग डिव्हिजन. याच्यावरती डेटा कलेक्ट केल्यानंतर त्याच्यावरती जे काही प्रोसेसिंग आहे त्या प्रोसेसिंग त्या ठिकाणी केल्या जातात आणि त्या डेटावरती प्रक्रिया केलेली आपल्याला दिसून येते. आणि लास्ट इज 4 नंबर इज सर्वे कोऑर्डिनेशन डिव्हिजन. याच्यामध्ये प्रामुख्याने सर्वेला अनुसरून जे काही कोऑर्डिनेशन आहे त्या कोऑर्डिनेशन प्रामुख्याने केलं जातं. अशा ह्या 4 प्रमुख डिव्हिजन त्या ठिकाणी आढळून येतात. आता सबटॉपिकमधला सेकंड सबटॉपिकमधला जो काही सी पार्ट आहे तो आहे अदर रिसोर्सेस. ज्याप्रमाणे आपण लोकसंख्येच्या संदर्भामध्ये
भारताचा जो काही सेन्सेस आहे सेन्सेसमधून माहिती गोळा करू शकतो, त्याचप्रमाणे हा प्रमुख सोर्स मानला जातो. तशाच पद्धतीने दुसरी नॅशनल सॅम्पल सर्वे जी काही एजन्सी आहे ही एजन्सीही प्रमुख मानली जाते. त्याचप्रमाणे इतरही काही गोष्टी जगामधल्या आहेत की त्याच्यामार्फत आपण लोकसंख्येच्या संदर्भामधील आपण काही माहिती गोळा करू शकतो. मग असे रिसोर्सेस कोणते आहेत, तर त्यातला पहिला आहे व्हिटल स्टॅटिस्टिक, सेकंड आहे डेमोग्राफिक सॅम्पल सर्वे, थर्ड आहे पॉप्युलेशन रजिस्टर अँड फोर्थ नंबर आहे इंटरनॅशनल पब्लिकेशन. हे जे काही 4 घटक दिलेले आहेत अदर रिसोर्सेसमधले, ह्याच्यामार्फतही आपण जी काही जनसंख्या आहे किंवा लोकसंख्या आहे याच्या संदर्भामधली आपण पॉप्युलेशनच्या संदर्भामध्ये आपण माहिती गोळा करू शकतो. फर्स्ट वी स्टडी फिटल स्टॅटिस्टिक्स. द डेटा सच ॲज बर्थ, डेथ, मॅरेज, डिवोर्स, सेपरेशन्स, एन्युलमेंट अँड ॲडॉप्शन आर नोन ॲज व्हिटल स्टॅटिस्टिक. म्हणजे व्हिटल स्टॅटिस्टिक म्हणजे मुख्य जे काही घटक आहेत त्यामधला जन्मदर असेल, मृत्यूदर असेल, मॅरेज असेल, लग्नाच्या संदर्भामधले असतील, किंवा आपण घटस्फोट घेतो त्याच्या संदर्भामधले, किंवा वेगवेगळे ॲन्युलमेंट जे असतील, किंवा आपण ॲडॉप्शन म्हणजे आपण लहान मुलांना दत्तक घेतो, अशा ज्या काही गोष्टी आहेत या प्रामुख्याने त्याचा अभ्यास करण्यासाठी व्हिटल स्टॅटिस्टिक हा अदर रिसोर्सेस प्रामुख्याने वापरला जातो. द कंटिन्युअस रेकॉर्डिंग ऑफ सच डेटा इज नोन ॲज सिव्हिल रजिस्टर सिस्टीम. The vital statistic also called as the civil registration system. The first civil registration system was introduced in England and Wales in 1836. म्हणजे 1836 मध्ये इंग्लंड आणि वेल्स हे जे काही देश आहेत या देशामध्ये प्रामुख्याने पहिल्यांदा सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम किंवा व्हिटल स्टॅटिस्टिक पहिल्यांदा वापरला गेला. These statistics are an important tools for studying the dynamics of the people of any country or region. The civil statistics are marked with a great amount of accuracy in a large part of the world, particularly among the developing countries, including India. म्हणजे जे विकसित देश आहेत ते म्हणजे भारताला सामावून जगामधले जे काही इतर देश आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने ही जी मेथड आहे ती प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आता याच्यामधला सेकंड जो सोर्सेस आहे सी पार्टमधला अदर रिसोर्सेसमधला सेकंड डेमोग्राफिक सॅम्पल सर्वे. This is another important source of population data. In a sample survey, data are obtained from selected samples, and the extent of statistic error in the data is minimized by regulating the size of the samples. म्हणजे एखाद्या ठिकाणचा जो काही डेमोग्राफिक सॅम्पल सर्वेमध्ये डेटा आहे तो डेटा त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात गोळा केला जातो सर्वे करून, आणि तो गोळा करून तो त्या ठिकाणच्या मोठ्या भागाचं प्रतिनिधित्व करणारा असतो आणि त्याच्यामध्ये त्याचा साईज ही लहान ठेवलेली असते. द कलेक्शन ऑफ डेटा थ्रू सॅम्पल सर्वेज हॅज मेनी ॲडव्हांटेजेस ओव्हर पिरियडिक कंप्लीट काउंट. It requires a smaller number of interviews and thus is less expensive. म्हणजे इंटरव्ह्यूसारख्या गोष्टी त्या ठिकाणी कंडक्ट केल्या जातात आणि विशिष्ट कालावधीमध्ये कंप्लीट करून त्या ठिकाणी त्याच्यामार्फत माहिती गोळा केली जाते. इट रिक्वायर्स अ स्मॉलर नंबर ऑफ इंटरव्ह्यूज अँड दस इज लेस एक्सपेन्सिव्ह विथ द हेल्प ऑफ मोर स्किल इंटरव्ह्यूज अँड प्रॉपरली डिझाईन क्वेशनरीज. म्हणजे या प्रकारामध्ये प्रामुख्याने प्रत्यक्ष इंटरव्ह्यू घेतले जातात आपले स्किल वापरून, आणि त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्वेशनरी तयार केल्या जातात आणि त्या क्वेशनरीमार्फत माहिती गोळा केली जाते. इन्फॉर्मेशन ऑन सम स्पेसिफिक टॉपिक्स कॅन बी ऑब्टेन इन डिटेल थ्रू सॅम्पल सर्वे. सी पार्टमधला अदर रिसोर्सेसमधला जो थर्ड नंबरचा सब टॉपिक आहे पॉप्युलेशन रजिस्टर. द लोकल रजिस्ट्रेशन ब्युरो मेंटेन रजिस्टर्स इन विच detail about each individual are continuously recorded. These registers are known as local population registers, and they provide a comprehensive account of the changes that take place in the population. They also provide a very good account of the contribution of migration in population change of a country. पॉप्युलेशन रजिस्टर जे आहे त्या रजिस्टरमध्ये प्रामुख्याने लोकल पॉप्युलेशन रजिस्टर म्हणून त्याला ओळखलं जातं. ते त्या ठिकाणची लोकसंख्येच्या संदर्भामधली किंवा पॉप्युलेशन आणि त्या ठिकाणची जी प्लेस आहे त्या ठिकाणची माहिती चांगल्या पद्धतीने गोळा करून त्यामध्ये ठेवलेली असते. हे एक त्या ठिकाणचं साधन आहे. नेक्स्ट आहे इंटरनॅशनल पब्लिकेशन. द युनायटेड नेशन्स वर्क्स विथ व्हेरियस इन्स्टिट्यूट अलॉंग विथ द अदर इंटरनॅशनल एजन्सीज. द वर्ल्ड बँक. आता युनायटेड नेशन्स म्हटलं जातं. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन जगामधली जी आहे
त्याला युनो म्हटलं जातं. द वर्ल्ड बँक पब्लिश पॉप्युलेशन डेटा फॉर द वर्ल्ड अँड फॉर डिफरंट कंट्रीज सेपरेटली. द मोस्ट इम्पॉर्टंट अमॉंग देम इज द डेमोग्राफिक इयरबुक पब्लिश बाय द युनो. डेमोग्राफिक इयरबुक हे जे आहे ते युनो जी संस्था आहे जगामधली युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं, ती त्या ठिकाणी दरवर्षी पब्लिश करते. इट प्रोव्हाइड्स डेटा ऑन पॉप्युलेशन साईज. मग हा जो डेटा आहे तो पॉप्युलेशन साईज, एरिया, डेन्सिटी, अर्बन पॉप्युलेशन, पॉप्युलेशन ग्रोथ, एज, सेक्स कंपोजिशन, बर्थ रेट अँड डेथ रेट याच्या संदर्भात आढळून येते. इट प्रोव्हाइड डेटा ऑफ फर्टिलिटी, मॉर्टिलिटी, मॅरेज, divorce and migration. UNO publish the publication and fetal statistic report quarterly, which include latest data on total population, total mid-year population, total number of birth and death rate. याच्या संदर्भातली माहिती युनो ही संघटना याच्यामार्फत केली जाते. द युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम also publish data on various social, economic and demographic aspect for the world. Example, annual human development report, the world population data include production yearbook. FAO ही जी संस्था आहे याच्यामार्फत त्या ठिकाणी डेटा सादर केला जातो. इयरबुक ऑफ लेबर स्टॅटिस्टिक ऑफ ILO, वर्ल्ड हेल्थ स्टॅटिस्टिक ॲन्युअल ऑफ WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्याच्यामार्फत सादर केला जातो. युनेस्को पब्लिकेशन प्रोव्हाइड्स डेटा ऑन एज्युकेशन, लिटरसी अँड स्कूल अटेंडन्स फॉर डिफरंट कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. द मंथली पिरियडिकल ऑफ WHO प्रेझेंट डेटा ऑन पब्लिक हेल्थ अँड मॉर्टिलिटी फॉर डिफरंट कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. Next is World Bank also publish data on various demographic, social and the economic aspect in its annual World Development Report. हे ज्या काही वर्ल्ड बँक असेल, युनेस्को असेल, त्याचबरोबर युनो असेल, ह्या ज्या काही जगातल्या प्रमुख संस्था आहेत या संस्थाही काही डेटा दरवर्षी प्रकाशित करत असतात. तो मंथली असेल, 6 महिन्याचा असेल किंवा इयरली असेल, तो प्रेझेंट करतात. त्याच्यामधून आपल्याला बरीचशी माहिती मिळते. अशा पद्धतीने this all the lectures related to the first unit, introduction to population geography. This unit we study the all thing. This is the first chapter is here complete. So any doubt, so question ask in any doubt, so student म्हणजे जर कोणाला काही शंका असेल तर गुगल क्लासवरती तुम्ही तशा कमेंट्स करू शकता किंवा आपल्या सेपरेट ग्रुपवरती तुम्ही तशा पद्धतीने काही कमेंट्स करू शकता किंवा प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.